कोकण कन्यासाठी स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। तुम्ही आता बघितलं असेल बॅकग्राऊंडला स्टार बाजार, तर येस मी आज आकुर्डीच्या स्टार बाजारमध्ये आलेली आहे। तर जसं आपण मुंबईमध्ये फिरतो आणि आपल्याला मुंबईमध्ये काही वस्तू परचेस करायच्या असतील डेली वेअरसाठी, म्हणजे डेली आपल्याला ज्या घरगुती वस्तू लागतात, जे ग्रॉसरी लागते, त्यासाठी आपण मुंबईमध्ये कसं डीमार्टमध्ये जातो, तसंच पुण्यामध्ये आकुर्डीमध्ये हे स्टार बाजार आहे आणि एकदम असं फेमस असं स्टार बाजार आहे। इथे आपल्याला सगळ्या वस्तू मिळतात। आता त्या कोणत्या वस्तू मिळतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पुढेपर्यंत बघावा लागेल। सो सुरू करूया आपण आजच्या व्हिडिओला। चला तर मग स्टार बाजारमध्ये आपण जेव्हा येतो त्यावेळेस आपल्याला नेहमी डेली ऑफर्स ज्या असतात त्या इथे बाहेरच बघायला मिळतात। पाहू शकता तुम्ही आज कोकोनटवरती, त्यानंतर बनाना, पोटॅटो, टोमॅटो या सगळ्यावरती जी पण ऑफर आहे इथे दाखवलेली आहे। आणि चिकनमध्ये ज्या पण व्हरायटी आहे त्यांचे रेट काय आहेत, किती प्राईस आहे, सर्व आपल्याला दिसते। आता आपण आतमध्ये एंट्री करूयात। एंट्री केल्यानंतर सेम तुम्ही बघू शकता जसं आपलं डीमार्ट असतं ना मुंबईला, त्याच टाईपमध्ये हे स्टार बाजार आहे। सो आता आपण आतमध्ये एंट्री करूया। एंट्री केल्यानंतर पाहूयात आपण। सो आतमध्ये आपण एंट्री केलेली आहे। इथे ज्या पण वस्तू आपण परचेस करणार आहोत त्याचे रेट आपल्याला दिलेले आहेत। इथे खाली जे सेक्शन आहे इथे पूर्ण आपल्याला चहा पावडर, त्यानंतर सगळ्यात जे आपण बघू शकता जे आपल्याला पाहायला मिळते, बिस्किट अवेलेबल आहेत, त्यानंतर खूप साऱ्या वस्तू अवेलेबल आहेत त्या आपण बघतच आहोत। सो आधी आपण बघून घेऊया, थोडंसं एक्सप्लोर करूयात, त्यानंतर मी तुम्हाला माहिती देतच राहील। आपल्या घरगुती वापरासाठी आपल्याला ज्याही वस्तू लागतात त्या अवेलेबल दिसतात इकडे। वाव, मला चिकनचं दिसलेलं आहे। सो आत्ता आपण एक एक वस्तू बघत जाणार आहोत। पूर्ण डीमार्ट याला स्टार बाजार म्हणतात, पूर्ण स्टार बाजार आपण एक्सप्लोर करतोय। आधी हे जे स्पेशल आहे ते फ्रूट सेक्शन आहे आणि भाजीचं पण सेक्शन आहे। हे बघा इथे कोकोनट वगैरे, आणि या सर्व भाज्या अगदी ताज्या असतात। जसं आपण बाहेर भाजी मार्केटमध्ये जातो आणि भाज्या घेतो त्याप्रमाणे इथे या भाज्या असतात आणि रेट पण अगदी रिझनेबल असतात। पाहू शकतो आपण प्रत्येक भाजीचा रेट हा जसं आपल्याला बाहेर जातो त्यापेक्षाही 3 ते 4 रुपये कमीच असतं। आणि जेव्हा आपण पूर्ण वस्तू घेतो त्या घेतल्यानंतर आपल्याला डिस्काउंट प्राईस देखील मिळते। ज्याप्रमाणे डीमार्टला मिळते त्याचप्रमाणे सेम स्टार बाजारला देखील मिळते आणि स्वच्छता अगदी पर्टिक्युलर राखली जाते। तुम्ही बघू शकता साफसफाईचं काम पण इकडे चालू आहे। फ्रूट्स अगदी ताजे असतात हा, कारण का आपण बाहेर जसं घेतो ना, बाहेर आपण बघू शकता की थोडी धूळ वगैरे बसली असते, पण इथे पूर्ण व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स वगैरे जे आहेत ते पहिल्यांदा धुतले जातात, त्यांना व्यवस्थित म्हणजे पॅक वगैरे करून ठेवलं जातं। प्राईस प्रत्येक गोष्टीची आपल्याला वरती दिसतच आहे। डाळिंब कितीला आहे, त्यानंतर कलिंगड वगैरे सगळ्याच वस्तू अवेलेबल आहेत। येस, आता आपण या डब्यांच्या सेक्शनकडे आलेलो आहोत। घरगुती वापरासाठी आपल्या प्लास्टिकचे डबे, बकेट्स वगैरे ज्या गोष्टी लागतात त्या इथे अवेलेबल आहेत। त्यांची प्राईस देखील वरती मेन्शन केली गेली, त्यामुळे वेगळी प्राईस तुम्हाला खाली टाकायची गरज नाही आहे, कारण का आपल्याला दिसतेच प्राईस इथे। तर आत्ता आपण आहे ना जे ग्राउंड फ्लोअरला सेक्शन आहे ते बघितलेलं आहे। तुम्हाला समजलंच असेल की सेम डीमार्टसारखंच आहे स्टार बाजार। सर्व भाज्या वगैरे फ्रेश आहेत आणि सगळे जे पण आपण डीमार्टमध्ये बघतो त्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्टार बाजारमध्ये बघायला मिळालेल्या आहेत आणि खूप रिजनेबल आहेत, म्हणजे अगदी डीमार्टपेक्षाही स्वस्त आहे। जसं आपण डीमार्टला घेतो त्यापेक्षाही स्वस्त आहेत। सो पुण्यामधलं हायेस्ट सेलिंग मार्केट आहे, ज्याच्यामध्ये आपण ग्लॉसरीज वगैरे सगळ्या काही वस्तू घेऊ शकतो। आता आपण वरच्या फ्लोअरला जाणार आहोत, तिथे बघणार की अजून आपल्याला काय काय पाहायला मिळतं। सो लेट्स स्टार्ट आणि लेट्स गो। या स्टार बाजारची एक खासियत अशी आहे की डेली आपल्याला ज्या पण ऑफर असतील त्यांची अनाउन्समेंट केली जाते की कोणत्या गोष्टीवरती किती ऑफर आहे वगैरे। तर त्याप्रमाणे आता तुम्ही मगाशीच अनाउन्समेंट ऐकली होती। आता आपण वरती जाऊयात।
आत्ता वरच्या सेक्शनला जाण्यासाठी आपल्याला छोटंसं एस्केलेटर आहे. थोडं वेगळी आहे ही. जसं मी मुंबईला खूप ठिकाणी एक्सप्लोर केले, ती थोडी वेगळी असते, पण इथे थोडं चेंजेस आहेत. झुडिओ म्हणजे वरच्या सेक्शनला सगळे कपडे वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. सो तिकडे आत्ता जाऊयात आणि बघूयात. ते पण आपल्याला फ्लोअर एक्सप्लोर करायचं आहे, तर जातोय आपण वरती. समोरच एंट्री केल्या पहिले जेंट्स सेक्शन आहे. खूप चांगल्या ब्रँडचे शर्ट आणि टी शर्ट्स वगैरे, ऑल पॅन्ट्स वगैरे सगळे अवेलेबल आहेत. आता आपण लेडीजचं बघतोय, वुमन इथली एथनिक्स. इथे एक 99 रुपीजला ऑफर आहे, 199 रुपीजला ऑफर आहे. देन त्याच्यानंतर ज्या ब्रँडेड वस्तू आहेत त्या वेगळ्या प्राईसनुसार अवेलेबल आहेत. हे 99ची ऑफर आहे. खूप छान कपडे आहेत, कारण का क्वालिटी पण वेगळी असते. जसे आपण मॉलमध्ये कपडे घेतो ना, त्या टाईपमध्येच इथे क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. हे सेक्शन आपण थोडं एक्सप्लोर करून घेऊयात आणि त्याच्यानंतर मग आपण बघूया अजून काय पाहायला मिळते. स्वतः पाहूयात आपण. आता आपण आहे ना वरच्या फ्लोअरला आलेलो आहोत. इकडे किड्स वेअर, वुमन्स वेअर सगळ्या गोष्टी इकडे अवेलेबल आहेत. तुम्ही बघितल्या असतील आणि पूर्ण ब्रँडेड क्वालिटीच्या आहेत. पाहू शकता तुम्ही. मी ऑलमोस्ट तुम्हाला दाखवलेलं आहे आणि खूप भारी असं स्टार बाजार आहे. आणि हे पुण्यामधलं, आकुर्डीमधलं खरंच फेमस स्टार बाजार आहे. तुम्ही बघितलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये. तर ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांनी नक्की इकडे या आणि तुम्हाला जे हवं ते परचेस करा नक्कीच. बऱ्यापैकी आत्ता मी वुमन ॲथलिक्स वगैरे ते जे आहे सेक्शन जो होता तो मी एक्सप्लोर केला. आता मी पुन्हा खाली जाते. खाली थोडंसं अजून पाहूयात आपल्याला वेगवेगळं काय पाहायला मिळते, कारण मग अशी काही मिस आऊट झालं असेल तर आपण बघू शकतो याच्यामधून. तर जाऊया खाली रिटर्न आपण. इथलं एस्केलेटर इतकं भारी आहे ना, बघू शकता तुम्ही. आपण जे फ्रूट्स वगैरे जे व्हेजिटेबल्स घेतो त्यासाठी इथे बॅग पण दिलेले आहेत, 1 kg 2 kg. आणि स्पेशली त्यांनी आहे ना कापडाच्या बॅग वापरलेल्या आहेत. आणि हे सगळं ड्रायफ्रूट्सचं सेक्शन आहे. वेगवेगळ्या प्राईस आपल्याला अवेलेबल दाखवत आहे तिथे, किती रुपीजला काय आहे. सगळे ड्रायफ्रूट्स अवेलेबल आहेत इकडे. मला व्हेजिटेबल्स जास्त आवडले इकडे, कारण का तुम्ही बघू शकता अगदी स्वच्छ रीतीने एकदम व्यवस्थित पॅक वगैरे करून ठेवलेलं आहे. त्यांच्या प्राईस वगैरे अगदी मस्त आणि रिजनेबल रेट्स आहेत इकडे सगळे. सो इकडे पिंपरी चिंचवड, आकुर्डी, प्राधिकरण, निगडी या जवळचे जे लोक आहेत ना ते इकडेच येतात, कारण का त्यांना हे स्वस्त पण पडतं आणि खूप छान आहे. मग अशा आपलं हे थोडं एक्सप्लोर करायचं बाकी राहिलं होतं, म्हणून पुन्हा थोडं इकडे आलो आहे, जेणेकरून इथे पण काय काय वस्तू आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात, तुम्हाला त्याचे रेट्स कळावे आणि ज्यांनाही माहीत नसतील त्यांनी इथे व्हिजिट करावी, हाच यामागचा हेतू आहे.
घरगुती वापरासाठी लागणाऱ्या सगळ्याच वस्तू, ऑलमोस्ट सगळ्याच वस्तू आपण पाहिलेल्या आहेत। आता इकडे स्टील सेक्शन आहे, म्हणजे डब्बे वगैरे आपल्याला जे लागतात ते इथे अवेलेबल आहेत। म्हणजे ऑलमोस्ट आपण सगळे सेक्शन फिरून झालेलो आहोत, ऑलमोस्ट सगळंच पाहिलं तुम्ही। त्याच्यामुळे मला तर वाटतंय की तुम्ही इथे येऊन नक्की व्हिजिट करावी आणि ज्याही वस्तू तुम्हाला हव्या असेल तुम्ही परचेस नक्की कराव्यात। चला, खूप सगळ्या वस्तू बघून झाल्यात आणि घेऊन पण झाले, बरेच सारे शॉपिंग करून झाले। आता आपण पॅकिंगकडे वळतोय। इथे कसं आहे माहिती आहे का, थांबा दाखवते। हे बघा, आपण ज्याही वस्तू व्हेजिटेबल्स घेतो ना ते इथे आपण पॅकिंग करायचे असतात, की ते किती वेटचं असतं वगैरे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतात आणि ते प्रॉपरली पॅक करून दिलं जातं, त्याच्यावरती लेबल लावलं जातं आणि देन त्याच्यानंतर मेन बिलिंग काउंटरवरती जाऊन एकदाच आपल्याला बिल करायचं असतं। जसं आपण डीमार्टमध्ये साखर वगैरे या सगळ्या वस्तूंसाठी एक वेगळं सेक्शन असतं, तसंच इथे देखील आहे। चप्पल सरकते माझी। काय जीवा भारी अनुभव होता, पण कारण हे असं एस्केलेटर मुंबईमध्ये मी बघितलं नव्हतं, मी इथेच बघितलं पुण्यामध्ये। चांगला कसं ते आलंय हो। आपली शॉपिंग झालेली आहे, आपण बघू शकता आपण ट्रॉलीमध्ये खूप साऱ्या वस्तू घेतलेल्या आहेत। तर हे आठवड्यामधलं फेमस आणि घरगुती वस्तू आपल्याला हव्या असेल तर तुम्ही नक्की इथे या। तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळालं, नक्की या आणि या व्हिडिओ आपल्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच नवीन ब्लॉग, तोपर्यंत